मी बोलवणं पाठवलं आहे, अजून कसा नाही आला गणेश? त्याला प्रिय अशा व्यक्ती आल्या आहेत आणि तो त्यांच्याशी बोलण्यात मग्न आहे. हवं तर मी त्यांना विशेष निमंत्रण पाठवू का? ते तिघे येत आहेत. झालं का बोलून? भूक लागली असेल हो ना? मला तर कधी एकदा मोदक खातो असं झालं आहे. आणि तुम्हा दोघींनाही भोजन करायचे आहे ना? आता भोजनाला सुरुवात करू. गणेश, आधी त्यांना एक एक घास भरवा आणि मग भोजनाला सुरुवात करा. नारायण नारायण. हे अद्भुत दृश्य पाहण्यासाठी इथे आलो त्याचे सार्थक झाले. मुनिवर, तुमचा नमस्कार पोचला मला, पण मी भोजन झाल्यावर आपल्याशी बोलू शकेन. नारायण नारायण. मुनिवर, आज गडावरून तुम्ही भोजन करूनच जावे. अवश्य. आज हा प्रसाद घेऊनच मी निघेन. नंतर आख्यान आहेच. मुनिवर, या दोन कन्या कोण आहेत हे माझ्यासाठी कोडच आहे, पण हे कोड सोडवायला तुम्ही मला सहाय्य करावे. देवी, भौतिक आयुष्यात गृहसौख्याचे प्रतीक आहेत हे तिघे. त्यांचे स्मरण पूजन केले आणि त्यांना प्रसन्न करून घेतले की सर्व गृहसौख्य प्राप्त होते. गणेश, तुम्हाला प्रसन्न करायचे असेल तर मी काय करायचे ते तुम्हीच सांगा. पण हे कसं सांगणार आता? का नाही सांगणार? कारण हे तर आमच्या सोबत येणार आहेत. हो, होय म्हाळसा. पण गणेश पुन्हा जेजुरी गडावर येईल. आता बोलूया. सगळे निघून गेले, पण कोणी येणार नाही ना? नाही येणार. आणि जर आले तर मग मी दार लावून घेतो.
सिद्धी काय झालं? काही नाही. सिद्धी काय झालं? काही नाही. तुम्ही रागावला आहात? असं रागवू नका. मग तुम्ही सांगत का नाही की काय झालंय ते? सांगूया का? हो सांगूया. तुम्ही आमच्या सोबत चलावे. मला इथून कसे येता येईल? अजून आख्यान संपले नाही आणि आख्यान संपेपर्यंत मला थांबावे लागेल. तुम्हाला यावंच लागेल. आमचं ऐकणार नाही का? मी तुमचं ऐकणार नाही असं कसं होईल? पण मातेला काय वाटेल? देव समजावून सांगतील त्यांना. तुम्ही नाही आलात तर मी रागवेन. रागवू नका, मी येतो. पण पुन्हा मला जेजुरीत यावं लागेल. चालेल, आत्ताच जाऊया. डोळे मिटा बरं. आज पतूर दिस उजाडला आणि म्या ह्या शिवलिंगामोर दिवा लावला नाही असं कवा झालं नाही. देवाच्या दर्शनानंच माझ्या दिसाची सुरुवात होती. सूर्यदेव डोक्यावरती येत्याला आता. दिस उजाडून बराच वेळ झाला आहे. आज तर जेजुरी मंदी आख्यान होणार असेल का? अजून तरी तसं काय बी कळालं नाही म्हणून विचार आला डोसक्यामंदी. जेव्हा जेव्हा आख्यान असतया तवा तवा तसं देव मला सांगतात. म्हणजे आज असलच जर आख्यान तसं घडावं तर तसं देव सांगतेलच की मला. म्या बी उगा नग त्याचा विचार करते. प्रधानजी या. आसन ग्रहण करावे. बोला प्रधानजी, कोणत्या कार्याविषयी बोलायला आलात? कारण कोणतेही महत्वाचे कार्य असल्याशिवाय तुम्ही असे येणार नाहीत. होय देवा, गडावर पुन्हा एकदा आख्यान होतं आहे आणि ह्या आख्यानात युद्धकथेला प्रारंभ होतो आहे. होय प्रधानजी, हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि श्री म्हाळसा देवींबरोबर तो बाणाईला देखील पाहायला मिळावा. प्रधानजी,
तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे? हेच की आख्यानाला जाण्याआधी तुम्हाला ते बाणाईला सांगता येईलच असं वाटत नाही. प्रधानजी, तुम्ही म्हणता आहात त्याप्रमाणे म्हाळसेच्या मनातील संशय तिला तसं काही करू देणार नाही. ती तसं काही करणारही नाही आणि मी बानूला आख्यानाविषयी सांगू शकेन. तसं झालं तर उत्तमच आहे. परंतु जर तसं नाही झालं आणि श्री म्हाळसा देवींनी तुमच्या बरोबरच आख्यानाला येण्याचा आग्रह धरला तर? तसं झालं तर बाणाईला हे कसं सांगायचं ह्याचा विचार करायला हवा देवा. प्रधानजी, अजून तरी मी तसा विचार केलेला नाही. पण जर म्हाळसेच्या मनात काय चाललं आहे हे कळलं तर मात्र तसा विचार करावा लागेल. पण त्याआधी म्हाळसेच्या मनात काय चाललं आहे हे कळायला हवं. ही सर्व आभूषणं तुम्हाला सुंदर दिसत आहेत म्हाळसा. आज पुन्हा आख्यानाच्या निमित्ताने सर्वजण गडावर येऊ लागले आहेत. हो, आख्यानात पुढे काय घडणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे देवी. मला देखील आहे. हो, ती असणारच. ह्याच आख्यानातून तुम्हाला तुम्ही कोण आहात ह्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. हो देवी, पण केवळ तेवढ्यापुरतीच मला आख्यानाची उत्सुकता आहे असं नाही. आजपर्यंत मला आख्यानात अशा काही गोष्टी कळल्या ज्या मी आजवर कधी ऐकल्या नव्हत्या. तुम्हाला त्या माहीत आहेत म्हाळसा. केवळ तुम्हाला विस्मरण झालं असल्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला नव्याने कळत आहेत. हा देखील या शिवलीलेचाच एक भाग आहे. सारेजण जमले असतील ना राजवाड्यात? अजून नाही, मात्र भक्तगण गावातून गडावर येऊ लागले आहेत. राजवाड्यात देखील सारी तयारी होत आली आहे. आता थोड्याच वेळात राजसभा भक्तगणांनी भरून जाईल आणि नारद मुनी येताच आख्यानाला प्रारंभ होईल. म्हाळसा, तुम्ही अचानक कोणत्या गहन विचारात हरवला आहात? देवी, गेल्या काही वेळेस आख्यानाला जाताना हे मला एकटीला राजसभेत जायला सांगतात. पण मी आता ठरवले आहे. काय? ह्या वेळेस मी एकटी जाणार नाही. काहीही झालं तरी मी यांच्यासोबतच राजसभेत आख्यानाला जाणार आहे. म्हाळसा, श्री खंडेरायांना जर आख्यानाआधी एखादं कार्य पूर्ण करायचं असेल तर त्यात असा व्यत्यय आणणं उचित नाही. हो, पण ते कार्य कोणते आहे हे मला देखील कळायला हवे आणि ते मला ते सांगणार नाही हे मला ठाऊक आहे. म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे देवी. आज मी आणि हे आख्यानात एकत्रच प्रवेश करणार आहोत. नारायण नारायण. श्री म्हाळसा देवी कक्षात दिसत नाही. हे बाहेर तर गेल्या नसतील ना? मुनिवर, तुम्ही
नारायण नारायण. प्रणाम देवी. आख्यानाला जाण्याआधी तुमचे दर्शन घेण्यासाठी म्हणून आलो. काही विशेष प्रयोजन नाही ना? नारायण नारायण. नाही देवी, अगदी सहज आलो. मागच्या वेळी आख्यानाला जाण्याआधी मी स्वर्गात इंद्रदेवांना भेटायला गेलो होतो. तुम्हाला ते सांगितल्याचे माझ्या स्मरणात आहे. आज गडावर येताना मला ते आठवले, म्हणून म्हटलं आज आधी तुमचे दर्शन घ्यावे. पण मी ते तुम्हाला रागवून नव्हते बोलले मुनिवर. परंतु आपण रागावलात तर काय होते याचीही मला जाणीव आहे. म्हणून उगाचच तुमचा रोष ओढवून घेणे इष्ट नाही असा मी विचार केला. असो मुनिवर, आजही तुमच्या मुखातून यांच्या अवतार कार्याविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. इतकं सगळं घडून गेलं इतक्या दिवसात, पण गडावर आख्यान म्हटलं की एक वेगळीच ऊर्जा जाणवते. इतकं सगळं घडून गेलं म्हणजे मला समजले नाही. मुनिवर, त्रिखंडात तुमचा मुक्त वावर असतो आणि ही गोष्ट तुम्हाला ठाऊक नाही याच्यावर माझा विश्वास बसत नाही. पण मी तरीही सांगते, काही दिवसांपूर्वी हे संध्याकाळी कोणालाही न सांगता गडावरून निघून गेले आणि बानूच्या वाड्यातून सर्वदूर प्रकाश पडला होता. मला असं वाटलं की हे त्या वाड्यात गेले असते. असंही वाटलं की ती पुन्हा जेजुरीत आली असेल आणि त्यांची भेट त्या वाड्यात झाली असेल. नारायण नारायण. देवी, आपण अकारण शंका घेता आहात. आपण सांगितल्याप्रमाणे बानू आता जेजुरीत येणार नाही. ती चंदनपुरीतच आहे. हो, पण तरीही माझे मन साशंक असते. या आधी तिला भेटायला जाताना यांनी मला सांगितलं होतं, पण तरीही मला असं वाटतं की त्या व्यतिरिक्त ते तिला भेटत असतील. नारायण नारायण. देवी, आधीच मला उशीर होतो आहे. येतो मी. तुम्हाला काही ठाऊक तर नाही ना? देवी, मला काही माहित आहे आणि ते मी तुम्हाला सांगणार नाही असं कसं होईल. येतो मी. नारायण नारायण. देवा, आपण जे बोलता आहात ते योग्यच आहे. जोपर्यंत श्री म्हाळसा देवींच्या मनात काय आहे हे कळत नाही, तोपर्यंत आपण काय करावं हे ठरवता येणार नाही. परंतु हे अगदी आख्यानाला जायच्या वेळीच लक्षात आलं तर मात्र काय करावं हा प्रश्न उद्भवणारच. प्रधानजी, मला निश्चितच ठाऊक आहे की तुमच्याकडे ह्यावर काहीतरी मार्ग असणारच. गडावर आख्यान सुरू होणार आहे ह्याची कल्पना आपण बाणाईला आत्ताच दिलेली बरी. प्रधानजी, माझ्या इथे मनात आलं होतं, पण अजून आख्यान सुरू व्हायला काही अवधी आहे आणि त्यामुळे मी ते टाळलं. मग देवा, आपणच सांगा काय करावं. प्रधानजी, तशी परिस्थितीच येणार नाही असं काहीतरी घडलं तरच हे सारं टळेल. देवा, का कुणास ठाऊक, परंतु मला असं वाटतं आहे की श्री म्हाळसा देवी आज तुमच्या बरोबरच जाण्याचा आग्रह धरणार आहेत.